श्रीराम जय राम जय जय राम। काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. सत्वगुणात भगवंत असतो, तेव्हा त्या मार्गाने आपण जावे. भगवंत आपल्यात यायला सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावी. व्यवहार सोडू नये, प्रयत्नही कसून करावा, परंतु त्याबरोबर मन भगवंताकडे कसे लागेल इकडे लक्ष द्यावे. आपण प्रपंचाची जितकी काळजी घेतो तितकी जरी देवाची घेतली तरी खूप होईल. आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते. तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे. काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असे नाही, उलट प्रयत्न दुप्पट करावेत. पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे. आपण स्वतःबद्दल काळजी करतो याचे कारण असे की आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे पाहत नाही. एक म्हणतो की मला लोकांच्या देण्याची काळजी आहे, दुसरा म्हणतो की मला लोकांकडून माझे येण्याची काळजी आहे, तर तिसरा म्हणतो की मला माझ्या मुलाबाळांची काळजी आहे. पण काळजीच्या या सर्व घोटाळ्यामध्ये आपली स्वतःची काळजी कुणालाच नाही. मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करीत बसतो. ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही, याला काय करावे? यावर रामबाण असा एकच उपाय आहे, तो म्हणजे आजपासून काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालविणे. एका माणसाने माझ्यापाशी तक्रार केली की काय करावे, हा माझा मुलगा कशाचीच काळजी करीत नाही, नुसता हसत खेळत दिवस घालवितो, पुढे याचे कसे व्हायचे? मी म्हटले, तुमचे म्हणणे वरवर खरे दिसते, पण वास्तविक पाहता ते खरे नाही. तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करून काय मिळवले? शारीरिक आणि मानसिक त्रास भोगला आणि भगवंताला विसरला, इतकेच ना? मग तेच तुमच्या मुलाला का शिकवता? त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावे, पण काळजी करू नये असेच मी त्याला सांगेन. तुम्ही प्रपंचाची काळजी करता तोपर्यंत देवाची सेवा करता असे कसे म्हणावे? असले तर असू दे आणि नसले तर नसू दे, अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजी नाही. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 6 दशक 17. या दशकात समर्थ एक महत्त्वाचा विषय सांगतात. मनुष्याने अहंकार टाळून नम्रतेने जीवन जगले पाहिजे. 1. अहंकाराचे स्वरूप. अहंकार म्हणजे मी मोठा आहे अशी भावना, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे, आपल्या ज्ञानाचा किंवा संपत्तीचा गर्व करणे. अहंकार मनुष्याच्या मनात हळूहळू वाढतो. संपत्ती, पद, ज्ञान किंवा यश मिळाल्यावर अनेकदा मनुष्याला अहंकार येतो. पण समर्थ सांगतात, अहंकार हा मनुष्याच्या पतनाचे मुख्य कारण आहे. 2. अहंकारामुळे होणारे नुकसान. अहंकारी मनुष्य इतरांचे मत ऐकत नाही, स्वतःच्या चुका मान्य करत नाही आणि हळूहळू लोकांपासून दूर जातो. अहंकारामुळे ज्ञानाचा उपयोग होत नाही, उलट तो मनुष्याला अंध बनवतो. 3. नम्रतेचे महत्त्व. नम्रता म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखणे, इतरांचा आदर करणे, शिकण्याची तयारी ठेवणे,
नम्र मनुष्याला सर्वांकडून ज्ञान मिळते. तो सतत प्रगती करत राहतो. 4. एक उदाहरण. एक विद्वान पंडित होता. त्याला आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान झाला. एकदा तो एका संतांना भेटायला गेला. संतांनी त्याला चहाचा कप दिला आणि कप भरलेला असतानाही चहा ओतत राहिले. पंडित म्हणाला, कप भरला आहे, आता चहा ओतू नका. संत म्हणाले, जसे हा कप भरलेला आहे तसेच तुमचे मन अहंकाराने भरलेले आहे. असे मन नवीन ज्ञान कसे स्वीकारेल? हे ऐकून पंडिताला आपली चूक समजली. 5. नम्रतेमुळे ज्ञान वाढते. नम्र मनुष्य प्रश्न विचारतो, नवीन गोष्टी शिकतो, अनुभवातून ज्ञान मिळवतो. अहंकारी मनुष्य मात्र स्वतःला पूर्ण समजतो, म्हणून त्याची प्रगती थांबते. 6. साधनेत नम्रता. आध्यात्मिक मार्गावर नम्रता अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत मनुष्याच्या मनात अहंकार आहे तोपर्यंत त्याला खरे ज्ञान मिळत नाही. नम्रतेमुळे मन शांत होते, अहंकार नष्ट होतो आणि साधना सुलभ होते. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी अत्यंत महान संत होते, पण त्यांच्या जीवनात विलक्षण नम्रता होती. त्यांनी लोकांना शिकवले, गर्व टाळा, नम्रतेने वागा आणि परमेश्वराचे स्मरण करा. असा मनुष्य समाजात आदरणीय बनतो. 8. अंतिम सार. समाज 6 दशक 17 आपल्याला सांगते, अहंकार टाळा, नम्रता अंगीकारा, इतरांचा आदर करा आणि सतत शिकत राहा. असे जीवन जगणारा मनुष्य ज्ञानातही वाढतो आणि आत्मिक उन्नतीही साधतो. श्रीराम समर्थ. दासबोध समाज 6 दशक 18. या दशकात समर्थ एक महत्त्वाचा विचार सांगतात. मनुष्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. 1. वाणीचे सामर्थ्य. मनुष्याला परमेश्वराने दिलेली एक मोठी देणगी म्हणजे वाणी. वाणीमुळे मनुष्य विचार व्यक्त करतो, ज्ञान सांगतो, लोकांशी संबंध निर्माण करतो. पण हीच वाणी चुकीच्या पद्धतीने वापरली तर मोठे नुकसानही होऊ शकते. समर्थ सांगतात, वाणी योग्य असेल तर संबंध टिकतात, वाणी चुकीची असेल तर संबंध तुटतात. 2. कटू वाणीचे परिणाम. काही लोक बोलताना विचार करत नाहीत, रागात बोलतात, अपमानास्पद बोलतात, दुसऱ्यांना दुखावतात. अशा वाणीमुळे मन दुखावते, संबंध बिघडतात आणि समाजात वैर निर्माण होते. एकदा उच्चारलेले शब्द परत घेता येत नाहीत. 3. मधुर वाणीचे महत्त्व. मधुर वाणी म्हणजे नम्र बोलणे, संयमाने बोलणे, सत्य बोलणे. अशी वाणी लोकांच्या मनाला आनंद देते. मधुर वाणी असलेला मनुष्य सर्वांना प्रिय वाटतो. 4. एक उदाहरण. एका गावात 2 व्यापारी होते. पहिला व्यापारी खूप चांगल्या वस्तू विकत असे, पण त्याची वाणी कठोर होती. तो ग्राहकांशी रागाने बोलत असे. दुसरा व्यापारी साध्या वस्तू विकत असे, पण तो अत्यंत नम्रपणे बोलत असे. काही वर्षांनी लोक दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जास्त जाऊ लागले, कारण लोकांना वस्तूपेक्षा चांगले वागणे आणि चांगले बोलणे अधिक महत्त्वाचे वाटले. 5. वाणी आणि संयम. समर्थ सांगतात, बोलण्यापूर्वी 3 गोष्टी विचारात घ्या. हे सत्य आहे का? हे आवश्यक आहे का? हे नम्रतेने सांगता येईल का? जर या 3 गोष्टी योग्य असतील तरच बोलावे. 6. साधनेत वाणी. आध्यात्मिक जीवनात वाणीचे विशेष महत्त्व आहे. नामस्मरण, भजन, प्रवचन, सत्संग या सर्व गोष्टी वाणीमुळेच घडतात. म्हणून वाणी शुद्ध आणि संयमी असावी. 7. संतांचा आदर्श.
समर्थ रामदास स्वामी यांची वाणी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी होती. त्यांच्या शब्दांनी अनेक लोकांचे जीवन बदलले. यातून आपल्याला समजते, शब्दामध्ये मोठी शक्ती असते. अंतिम सार समास 6 दशक 18 आपल्याला सांगते, वाणी संयमी ठेवा, कटू बोलणे टाळा, सत्य आणि मधुर बोलणे अंगीकारा, वाणीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करा. अशी वाणी मनुष्याला आदरणीय बनवते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.